पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकाबाहेरील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाधी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। आता या पुलाखालचा पादचारी मार्गही जो एका भुयारी याच्यातून जातो त्यामुळे तोही बंद करण्यात आलाय। त्यामुळे पश्चिम रेल्वेचे प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना पुलाच्या पाडकामातून जेसीबी आणि तुटलेल्या दगडांवरून चालत मार्ग काढावा लागतोय। त्यासाठी पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचंही दिसतंय। पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेने घेतलेला आढावा। इतिहासकालीन एल्फिन्स्टन पूल हा जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, पण या पुलाच्या बाजूला असलेल्या प्रभादेवीवरून प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांची आता तारांबळ होऊ लागलेले, कारण की ज्या भुयारी मार्गातून थेट एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाता येत होतं तो भुयारी मार्ग सुद्धा आता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणाहून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी संपूर्णतः वळसा घालून जो आहे तो जावं लागत आहे। खरं तर बुधवारी हा भुयारी मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकच अरुंद पूल जो आहे एल्फिन्स्टन प्रभादेवी स्थानकाच्या जवळचा त्या पुलावरूनच संपूर्ण प्रवाशांना जी ती रहदारी करावी लागते। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्या बाजूला जे कोणी प्रवासी उतरत आहेत त्यांना संपूर्णतः हा समोरचा पट्टा जो आहे म्हणजे ज्या ठिकाणी खोदकाम चालू आहे त्या ठिकाणाहून जो आहे तो पायपीट करत या ठिकाणी यावं लागतं आणि मग त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे मार्ग आहेत त्या ठिकाणी जावं लागेल। त्यामुळे हा भुयारी मार्ग जो आहे तो लवकरात लवकर पोहोचण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी जाण्यासाठी योग्य हा पर्याय होता प्रवाशांसाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। मालाडमध्ये जेवणाचे डबे